आज पंचायत समिती परळी या ठिकाणी मौजे नागापूर येथील शेतकऱ्यांचे धडाडीचे नेते श्री कैलासभाऊ सोळंकी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। त्यांचा मुद्दा असा आहे की आमच्या गावातली जी म्हणजे त्यांच्या गावातली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत अवैधरित्या पाडली गेली आहे। त्यामध्ये जे काही पाडणारे कुणी इन्व्हॉल्व आहेत त्यांनी कुठल्याही प्रशासकीय वर्गाच्या पूर्वसूचना किंवा आदेश घेतलेले नसतानाही ती मालमत्ता ती ग्रामपंचायत जी आहे ती गावकऱ्यांची मालमत्ता किंवा शासनाची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेला कुठेतरी त्यांनी पाडण्याचं काम केलं। याच अनुषंगाने या ठिकाणी कैलासभाऊ बसले। कैलासभाऊ, आपलं आज आंदोलन अन्नत्याग आंदोलन आपलं परळी पंचायत समितीच्या समोर चालू झालेलं आहे। या आंदोलनाला आम्ही पाहतोय की तुम्ही ग्रामपंचायत जी पाडली गेली या पाडल्या गेलेल्या ग्रामपंचायतच्या कुठेतरी आदेश न घेता पाडली गेली म्हणून तुम्ही या ठिकाणी बसला आहात। तर या गोष्टीचं सगळं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी करावं। नागापूर ग्रामपंचायत कार्यालय इमारत ही 4 रूमची खोल्याची होती। त्याच्यामध्ये 4 रूम मध्ये 2 रूम मध्ये ग्रामपंचायतचा कारभार चालत होता आणि 2 रूम ज्या होत्या त्या रूम मध्ये आमच्या नागापूर ग्रामपंचायतने जवळपास 10 ते 15 वर्षापासून BSNL ला किरायाने दिलेल्या होत्या आणि त्याचा किराया सुद्धा नागापूर ग्रामपंचायतला येत होता। तो किरायाचे अग्रीमेंट सुद्धा पुढील अजून 5-10 वर्षाचं होतं। अतिशय सुसज्ज अशी इमारत नागापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या पाडली आणि त्याला ज्या सरकारी स्तरावर ज्या परवानग्या घ्याव्या लागतात ती कोणतीही परवानगी न घेता दिवसा डावळा JCP लावून त्यांनी 4 रूमची इमारत पाडली आणि अंदाजे 20 लाख किमतीची इमारत पाडून नागापूर गावचं ह्यानं आर्थिक नुकसान केलं आहे। आणि नागापूर गावकऱ्याच्या वतीनं मी स्वतः इथं हे लढा देत आहे, कारण ही इमारत ही आमच्या नागापूरच्या गावाची अस्मिता होती। आमचं रोजचं कारभार त्याच्यातून चलत होता। अशी इमारत पाडल्यामुळं गाव लेवलवर राजकर्त्याच्या प्रेशर मध्ये इतर कुणीही पुढे येऊ शकत नसते। त्यामुळे मी इथे समोर येऊन हा लढा लढत आहे आणि या लढ्यामध्ये आज जवळपास मी 19 तारखेपासून पंचायत समिती कार्यालय परळी, उप अभियंता कार्यालय अंबाजोगाई, जिल्हा परिषद कार्यालय बीड व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड येथे अर्ज दिले। त्या अर्जावर मला उत्तर आलेलं नाही। पंचायत समिती कार्यालयाने मी त्याच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई केली नाही। मला एक 25/6 ला एक त्यांनी पत्र काढलं। त्या पत्रामध्ये प्रति ग्रामसेवक आणि सरपंचाला संबंधित तात्काळ कागदपत्र दाखल करावेत असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं। तात्काळ कागदपत्राचा तात्काळ हा शब्दाचा सरकारी शब्दामध्ये जर विचार केला तर 36 ते 48 तासाच्या आत ती संबंधित माहिती विभागाला द्यावी लागते। 25 पत्र म्हणजे आज जवळपास 10 दिवस होऊनही नागापूर ग्रामपंचायत कार्यालयानं कोणतीही माहिती परळी पंचायत समिती कार्यालयाला दिली नाही। त्याच्यामुळं शेवटी मला अहिंसेच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी इथे पंचायत समिती कार्यालयासमोर भर उन्हामध्ये बसावं लागलं आहे आणि भर उन्हामध्ये मी नागापूर गावकऱ्यांसाठी न्याय मागत आहे आणि या न्यायासाठी मी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथं अन्नत्याग आंदोलन करणार आहे।